शेतकरी हक्क मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी हे आता उपविभागीय कार्यालयाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत। कोणकोणत्या मागण्या घेऊन जात आहेत तुम्ही? कापसाला भाव 12,000 मिळाला पाहिजे, सोयाबीनला 7,000 भाव मिळाला पाहिजे। शेतकरी अत्यंत अडचणीत आहे। शेतकऱ्याचा पीक विमा 2 वर्ष झालं मिळाला नाही, तो मिळाला पाहिजे। हे महायुतीच्या सरकारवर खुश आहेत का? ते देत नाही, खुश नाही का? बरं, काय काय अपेक्षा आहे? अपेक्षा शेतकरी सुधारला पाहिजे, शेतकऱ्याला वेळच्या वेळेला मदत दिली पाहिजे, विमा दिला पाहिजे। हे काही मागण्या काही योग्य आहेत का? योग्य। बरं, स्वतः सहकुशीने मोर्चामध्ये सहभागी झाला? स्वतः शेतकरी। वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत। माझ्या बॅक साईडला जर बघितलं या ठिकाणी हजारोंच्या संख्येने शेतकरी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। बैलगाडी आणि ट्रॅक्टरचा मोर्चा जो आहे तो आता उपविभागीय कार्यालयाच्या दिशेने या ठिकाणी मार्गक्रमण करत पूर्ण ग्रामीण भागातले हे लोक जे आहेत बाबा, कोणकोणत्या मागण्या आहेत? काय शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊनच करतायत का? शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला येताना पाहायला मिळतात। शेतकऱ्यांच्या जे प्रामुख्याने मागण्या आहेत त्या मागण्याच्या माध्यमातून हे शेतकरी जे आहेत ते मार्गक्रमण करत असल्याचं पाहायला मिळतंय। आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा उमाकांत सोबत सचिन मुंडे, सूर्य या बीट परळी।